मराठा आरक्षणासंदर्भातली क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे। याचिकाकर्ते विनोद पाटलांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तो क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीशांसह 4 न्यायाधीशांसमोर ही सुनावणी पार पडेल। मराठ्याच्या आंदोलनामुळे यात्रेमुळे क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने दाखल केलेली ही आंदोलनामुळे झालेलं आहे। टास्क फोर्स याच आंदोलनामुळे झालेला आहे आणि आता ओबीसीच्या 54 लाख नोंदी मिळाल्यात, म्हणजे मराठ्यांना 54 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळाले। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की नोंदी मिळाल्यात तर मराठा आणि कुणबी एकच आहेत, हे कायदा पारित करा, कशाला त्या भानगडीत पडता, एवढंच म्हणणं आहे आमचं। क्युरेटिव्ह संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे। येत्या 24 जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरेटिव्ह पिटिशन ठेवलेली आहे। याचा अर्थ असा की क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेले आहे। यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल। क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती त्या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती एक्सेप्ट केलेली आहे। कधी असं होत नाही की क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती कोर्ट जे आहे ते त्या ठिकाणी एक्सेप्ट करतं, पण या ठिकाणी कोर्टाने जी आहे ती क्युरेटिव्ह पिटिशन त्या ठिकाणी एक्सेप्ट केलेली आहे आणि त्याच्यामधून जे आहे हे जो मराठा समाज जो आहे हा मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जे आहे हे त्या ठिकाणी सरकार जे आहे ते प्रयत्न त्या ठिकाणी करते आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ही मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल ह्याच्यासाठी सरकार जे आहे ते प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करते। ते त्यांच्याबरोबर जरांगे पाटीलांबरोबर देखील डायलॉग जे आहे ते त्या ठिकाणी करते। येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न जे आहे हे बोलून जे आहे आणि कृतीतून जो आहे ते नक्कीच त्या ठिकाणी सोडवण्याच्या वरती भर जो आहे तो सरकारचा असेल। आता सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर जी महाराष्ट्र शासनाने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली होती ती ऐकण्याचा निर्णय गेला आणि 24 जानेवारीला सर्व संबंधित घटकांना नोटिसेस काढल्या। हे ऐकून खूप आनंद झाला। माननीय देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला फसवलं नाही, टिकणारं आरक्षण दिलं। हे महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाने ज्या वेळेला दिलेल्या आरक्षणावर मोहर उमटवली त्याच वेळेला सिद्ध झालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।